संध्याकाळसाठी हवा असणारा झटपट मेन्यू आणि त्यात उन्हाळ्याचे दिवस. मग काय बरं करायचं म्हणून आपला कल डाळ भाजीकडे वळतो. घरात असलेले कडधान्य डाळी वापरून आपण उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळी झटपट आणि पचायला हलका असा स्वयंपाक करत असतो. तर त्यात आपण आज करणार आहोत झटपट होणारी उडदाची डाळ आणि ज्वारीची भाकरी. तर त्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ आणि त्यात मूठभर हरभऱ्याची डाळ मिक्स करून घेतली आहे. डाळ करण्याअगोदर ही डाळ व्यवस्थित स्वच्छरित्या धुणं खूप गरजेचं आहे, कारण उडदाची आणि हरभऱ्याची दोघंही डाळी उग्र असतात आणि त्या व्यवस्थित धुतल्या नाही गेल्या तर खायलासुद्धा थोड्या कडवट लागतात. म्हणून कमीत कमी 3 ते 4 पाणी डाळ धुवून घ्या आणि मग त्याच्यानंतर डाळ आपल्याला थोड्या वेळ भिजवून ठेवायची आहे. डाळ जर आपण भिजवून ठेवली तर डाळ शिजायला पटकन मदत होते आणि लवकर डाळ शिजते. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल मी स्वच्छ डाळ धुवून घेतली आहे आणि आता थोडं पाणी टाकून डाळ भिजत ठेवते आणि मग त्याच्यानंतर आपण डाळ शिजवूया. एक 10 ते 15 मिनटं डाळ भिजवल्यानंतर डाळ कुकरमध्ये शिट्टी घ्या. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही पातेल्यात डाळ शिजवली किंवा कढईत शिजवली तरी अत्युत्तम. पण जर वेळ नसेल आणि वेळेअभावी जर पटपट करायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये 1 शिट्टी घेऊ शकता. लक्षात घ्या, जास्त वेळ डाळ शिजवू नका, नाहीतर डाळ अगदी जास्त शिजली की मग तिचा गारा होतो आणि ती चिवट लागते. म्हणून मी आता फुल गॅस करून डाळीला 2 शिट्ट्या काढून घेत आहे. डाळ शिजत घालताना एक अजून छोटीशी टिप म्हणजे डाळ शिजवताना पाणी थोडं जास्त घालायचं, कारण की आपण ही भाजी थोडी पातळ करणार आहोत भाकरीसोबत खायला. तर हे जे शिजलेलं पाणी असतं डाळीसोबत त्याच्यामुळे भाजीला एक छान चव येते, डाळीचा अर्क त्यात उतरतो. म्हणून भाजी करताना पाणी घालण्याच्या ऐवजी डाळ शिजतानाच पाणी घालायचं, जेणेकरून त्या पाण्यात डाळीचा अर्क उतरतो. आता डाळ आपली शिजती आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ. फोडणीसाठी मी 1 कांदा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8-10 लसणीच्या कापड्या आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. हे सगळं साहित्य मी आता बारीक चिरून घेत आहे. गावाकडे जेव्हा आमची आजी ही डाळ करायची तेव्हा त्यात फक्त हिरवी मिरची आणि लसूण घातला जायचा, पण अशी ही डाळ छान लागते. डाळीची चव अजून थोडी वाढते. त्याच्यामुळे मग मी 1 कांदा आणि 1 टोमॅटोसुद्धा घालत आहे. याच्याने भाजीला एक टोमॅटोमुळे एक आंबट अशी चवसुद्धा येते. लसूणाच्या कापड्या ज्या आहेत त्या थोड्याशा ठेचून घ्या वरवर. थोडासा जो अखंड लसूण असतो तो भाजीमध्ये खूप छान लागतो आणि भाजीला चव छान येते. तर माझी आता चॉपिंग करून झालेली आहे. तोपर्यंत एका बाजूला आपली डाळसुद्धा शिजली आहे. तर बघा, डाळीला शिट्टी घेतल्यानंतर डाळ अशी मऊसर झाली पाहिजे आणि हरभऱ्याची जी डाळ आहे ती ठेचून बघायची, कारण की उडदाची डाळ पटकन शिजते पण हरभऱ्याची डाळ शिजायला वेळ लागतो. तर आता माझी कढई तापली आहे, फोडणीची तयारी करूया. तर तापलेल्या कढईत 3 ते 4 पळी मी तेल घालत आहे. भाजीला तेल थोडं जास्त घालायचं, जेणेकरून एक छान खमंग टेस्ट येते. तेल छान तापल्यानंतर मगच फोडणीला सुरुवात करायची, म्हणजे फोडणी अगदी चुरचुरीत बसते. आणि त्याचबरोबर भाजीसाठी गरम पाण्याचं आंधणसुद्धा मी ठेवून घेतलेलं आहे. आता तेल छान तापलं आहे, यात 1 चमचा जिरं घातलं. जिरं छान तडतडलं की त्याच्यात ज्या आपल्या कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या होत्या त्या घातल्या. ह्या भाजीत मोहरी घालायची नाही, फक्त जिरं घालायचं फोडणीला. मिरची बघा अशी छान तडतडली, थोडीशी तांबूस झाली की मग त्याच्यानंतर त्याच्यात थोडीशी कोथिंबीर आणि लसणाची जी आपण पेस्ट केली होती ती घालायची. थोडी कोथिंबीर फोडणीत घातली की कोथिंबीरीची जी चव आहे ती भाजीत उतरते आणि भाजी अजून जास्त छान लागते. कोथिंबीर तडतडल्यानंतर त्याच्यात आपण जो कांदा कापला होता तो घालून घ्यायचा आणि कांदा थोडा नरम करण्यासाठी, लवकर नरम होण्यासाठी जर त्याच्यात मीठ घातलं तर कांदा छान शिजतो. त्याचबरोबर हळद जी आहे तीसुद्धा आपण फोडणीतच घालायची, त्याच्यामुळे जी भाजीला फोडणी आहे ती छान बसते. तर आपण ज्या टाकलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्या छानपैकी परतून घ्यायच्या. कांदा थोडासा गुलाबी रंगावरती आला की मग त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा, जेणेकरून कांद्याचा जो कच्चापणा आहे तो जाईल आणि टोमॅटो मग त्याच्यानंतर आपण घालायचा असतो.
टोमॅटो घातल्यानंतर सगळं मिश्रण आपल्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटोला एक वाफ द्यायची आहे, कारण की ही जी आपण फोडणी दिलेली आहे ही आपल्याला शिजवणं महत्त्वाचं आहे, कारण की डाळ आपण आधीच शिजवली आहे. त्याच्यामुळे डाळ घातल्यानंतर आपण जर फोडणी पुन्हा वाफेत धरली तर आपली जी डाळ आहे ती जास्त गळून पडते. आता फोडणी शिजल्यानंतर मी त्याच्यात 1 चमचा धनेकूट घातला आहे आणि जर तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर तो थोडासा अर्धा चमचा किंवा 1 चमचा घातला तर भाजीला आणखीन छान चव येते. नाही घातला तरी चालेल, किचन किंग मसाला अगदी ऑप्शनल आहे. सगळे मसाले परतून झाल्यानंतर जी आपली शिजवलेली डाळ आहे ती आपल्याला भाजीत घालायची आहे. डाळ संपूर्णपणे घातल्यानंतर व्यवस्थित डाळ परतून घ्यायची, जेणेकरून जी सगळी फोडणी आहे आपली ती डाळीत मिक्स होईल. सगळ्या गोष्टी छान एकदम एकजीव करून घ्यायच्या. एकजीव झाल्यानंतर आता मी भाजीत गरम पाणी घालत आहे. शक्यतो आपण जेव्हा कुठलीही पातळ भाजी करतो तर भाजीत जे आपण पाणी घालतो वरून तर ते गरम असावं, कारण थंड पाणी घातल्यानंतर भाजीची जी टेस्ट आहे ती थोडीशी बदलते आणि भाजीला चवसुद्धा थोडीशी अशी थंड थंड लागते. आणि गरम पाणी घातलं की भाजीची चवसुद्धा इन्हान्स होते. त्याच्यामुळे कुठलीही पातळ भाजी करताना आवर्जून गरम पाण्याचा वापर करा. तर पाणी घातल्यानंतर भाजीला एक छान मस्तपैकी उकळी आणून घ्यायची. खळखळ भाजी उकळली की मग त्यात कोथिंबीर घालायची आणि मग आपली भाजी जी आहे ती रेडी होते. तर बघा इथे आपली भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे आणि किती मस्त दिसते. जर तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्ट तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, पण भाकरीसोबत मी थोडीशी पातळच ठेवली आहे. आता भाजी झाल्यानंतर भाकरीची तयारी करून घेते. तर मी आज ज्वारीची भाकरी करत आहे. तर ज्वारीची भाकरी करण्यासाठी जे आपण पाणी घालतो ते सुद्धा गरम असावं, कारण ज्वारी ही थंडी असते आणि एकजीव तिचा गोळा व्हायला वेळ लागतो आणि मग भाकरी जेव्हा आपण थापायला घेतो तर तिच्या कडा तुटतात. तर जर तुम्हाला ज्वारीची भाकरी करता येत नसेल किंवा कडा तुटत असतील तर ही अजून एक टिप आहे. गरम पाणी जर ज्वारीची भाकर करताना घातलं तर भाकर एकदम एकसंध येते आणि भाकरी पटपट वळलीसुद्धा जाते, कारण थोडंसं पीठ चिकट असल्यामुळे त्या हाताला चिपकतं आणि भाकरी तुटते सुद्धा. तर गरम पाणी टाकून जर आपण हे पीठ भिजवलं ना तर भाकरी एकदम छान येते. तर मी अगदी कडकडीत पाण्यात पीठ भिजवलं आहे आणि थोडंसं पीठ गार झाल्यानंतर मग आता हाताने छानपैकी मळून घेत आहे. तर भाकरीचं पीठ आपण जितकं मळतो ना, जितकं मऊसूत करतो त्याला मळून तर तितकी भाकरी जी आहे ती आपली एकदम कणखर आणि अशी मस्त येते. आणि पीठ जर नाही पडलं तर भाकर व्यवस्थित फुगत नाही आणि भाकरीला तडेसुद्धा जातात गॅसवर टाकल्यानंतर, किंवा मग तिला फोड येतात आणि ती व्यवस्थित फुगत नाही. तर जितकं शक्य होईल तितकं गरम पाणी लावून छान पीठ मळून घ्यायचं आणि मळूनच ते चिकन करायचं. तर बघा तुम्हाला ते दिसत असेल अगदी चपातीच्या पिठासारखं पीठ मी मळून घेतलं आहे भाकरीचं. तर गरम पाणी जर घातलं ना तर याचा जो हाताला जो चिकटपणा असतो ना तो आपल्या हाताला चिपकत नाही आणि भाकर जी आहे ती एकदम व्यवस्थित येते. तर आता गोळा छान मळून झाला आहे. आता भाकरी थापून घेते. लागेल तुम्हाला जशी लहान मोठी करायची असेल त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आणि मग भाकर छान थापून घ्यायची. मी सुद्धा मीडियम साईजची भाकरी थापून घेत आहे. तर उडदाची डाळ किंवा कुठलीही जी डाळ भाजी आपण करतो मसाले भाजी, तर त्यासोबत भाकरी असली तर त्या भाजीची चव आणि खायलासुद्धा छान लागतं, कारण चपाती सोबत ती इतकी छान नाही लागत. तर त्याच्यामुळे भाकरी जर असली संध्याकाळच्या जेवणाला तर ती पचायलासुद्धा हलकी असते आणि जी आपण भाजी बनवतो तर तिची चवसुद्धा आणखीनच छान लागते. तर त्याच्यामुळे ही भाजी जर तुम्ही करत असाल तर आवर्जून ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करा. तर भाकरी माझी तापून झालेली आहे. मी तावासुद्धा त्याबरोबरच तापायला ठेवला होता. आता ताव्यावर भाकरी घालून घेते. भाकरी ताव्यात टाकल्यानंतर छानपैकी व्यवस्थित भाकरीला वरतून पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून आपली भाकरी जी आहे तिला छान पोपडा सुटेल. आमच्याकडे तरी पोपडाच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा. तर भाकरीला मस्त पोपडा सुटतो आणि दोन्ही बाजूंनी भाकरी छान भाजली जाते. आता वरच्या बाजूचं पाणी वाळण्याआधीच मी पटकन भाकरी पलटवून घेते. पाणी लावलेली जी बाजू आहे ती खरपूस झाल्यानंतर भाकरीच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि भाकरी जी आहे ती आपली पूर्ण जी गोल जी आहे ती सगळ्या कडा ज्या आहेत भाकरीच्या त्या व्यवस्थितरित्या ताव्यावरती हळूहळू मध्ये करून मी भाजून घेत आहे. भाजून घेतल्यानंतर ताव्यावरती भाकरी उलटी करते आणि आता तुम्ही बघाल आपली भाकरी किती छान टम्म फुगली आहे. तर अशी भाकरी फुगण्यासाठी जर तुम्ही ज्वारीचं पीठ घेत असाल तर आवर्जून गरम पाण्याचा वापर करा. त्याच्यामुळे ज्वारीची जी भाकर आहे ती अगदी मऊ आणि खरपूस चव लागते भाकरीला.
आता मस्तपैकी आपली भाकरीसुद्धा भाजली गेली आहे आणि अगदी मस्त खरपूस भाकर दिसत आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारे आपला संध्याकाळचा झटपटीत छान मेन्यू तयार झाला आहे। तर आता तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुमचीसुद्धा ज्वारीची भाकरी आणि उडदाची डाळ कशी होते मला नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवायला विसरू नका। आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।